नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असं चहासोबत मस्त क्रिस्पी कुरकुरीत खावंसं वाटतं तर मूग वडे बनवलेले आहेत। मूग डाळीचे वडे सुद्धा म्हणू शकतात। थोडीशी पद्धत वेगळी आहे याला बनवण्याची। तर बघू शकताय मस्त असं मी इथं सॉससोबत सर्व केलेलं आहे। तुम्ही चहासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकताय। अशी आगळी वेगळी कधी अधूनमधून रेसिपी खाल्ली किंवा कुरकुरीत असे मूग वडे बनवले आणि खाल्ले तर मनाला एकदम भारी वाटतं, जाम मन भरून जातं। मस्त असे मूग वडे आता न वेळ वाया घालवता आपण बनवायला सुरुवात करूया। आता बघा मंडळी, इथे मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे। साली सकटची मूग डाळ आहे। काही साल निघालेले आहेत, काही साल तशाच आहेत आपल्या। तर बघू शकता मी इथे 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि आता याला आणखीन चव चांगली येण्यासाठी 1-2 चमचे मी इथं मोठ्या चमच्याने उडीद डाळ घेतलेली आहे। ते पण साली सकटच आहे आणि जेवढ्या आपल्याला आत्ताच डाळी धुवून घ्यायच्या आहेत 2 पाण्याने 4 पाण्याने आत्ताच धुवून घ्यायचं आहे। भिजवल्यानंतर हे डाळ धुता येणार नाही, कारण भिजवल्यानंतर साल सुद्धा निघेल याची। आपल्याला साल काढून टाकायची नाही, आपल्याला साली सकट हे मूग वडे बनवणार आहोत आपण। तर आता इथे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे आणि 4 तासासाठी मी आता हे भिजत ठेवणार आहे। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही 1-2 तास भिजत घालू शकताय कोमट पाण्यामध्ये, मस्त डाळ भिजते। तर आता मी इथं 4 तासासाठी मी डाळ भिजत ठेवणार आहे। जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही। तर बघू शकता इथे मी 4 तास झालेले आहेत आपले आणि आता मूग डाळ आणि उडदाची डाळ आता भिजून झालेली आहे। आता आपण इथं कांदा कापून घेणार आहोत। कांदा थोडाशा मोठ्या स्लाइसमध्येच कापून घ्या, एकदम बारीक करायची गरज नाही, कारण तळल्याच्या नंतर दाताखाली येतो भज्यामधला कांदा किंवा पकोड्यामधला कांदा किंवा वड्यांमधला कांदा, तर ते खूप छान चव येते ह्याची। तर बघू शकताय मी इथं कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतलेलं आहे। आता इथं मी जे डाळ आपण भिजत ठेवलेली होती ते डाळ मस्त अशी भिजलेली आहे आणि आता आपण याला पूर्णपणे पाणी काढून द्यायचं आहे। हे सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे, याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। अशा चाळणीवर काढून 10 मिनिटासाठी किंवा 2-4 मिनिटासाठी पाणी गळेपर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणू शकताय। आता इथं पाणी निथळून झालेलं आहे डाळीमधलं। एक मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे आपल्याला, जे मीडियम साईजचा असतो तो, आणि त्याच्यामध्ये पूर्ण डाळ घालून घ्यायची आहे। दुसरी टिप्स म्हणजे याच्यामध्ये की डाळ वाटते वेळेस आपण पल्स मोडला किंवा 1-1 सेकंदाला असं फिरवून घ्यायचं आहे, जास्त गाळ करायचं नाही। एका डाळीतनं 2 तुकडे किंवा 3 तुकडे झाले पाहिजेत, अशा हिशोबाने वाटून घ्यायचं आहे। तर आता इथं मी डाळ सगळी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये फक्त मीठ घालून वाटून घेणार आहे। तर बघू शकताय चवीनुसार थोडंसं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आता याला मिक्सरला 1-1 सेकंदावर फिरवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपली डाळ राळाच पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला हे डाळीला रवाळ टेक्स्चर येत नाही तोपर्यंत 1-1 सेकंदावर फिरवून घ्यायचं आहे। बघू शकताय 1-1 डाळ सुद्धा अख्खी राहिलेली आहे, असंच आपल्याला टेक्स्चर पाहिजे आहे। तर आता एका मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे हे आणि एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य घालून याच्यामध्ये। तर आता इथं रवा घातलेला आहे मी, रवा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकताय, नाहीतर काही हरकत नाही। आता या रव्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे साहित्य घालून। आता इथं मी हिरवी मिरची, कढीपत्त्याचं जे काप करून घेतला होता ते याच्यामध्ये घालत आहे। तर आता याच्यामध्ये कांदा मोठा आपण कापून घेतला होता ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। कापून घेतलेली कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, तर मी सुरुवातीला न टाकता लास्टला टाकलेलं आहे, तेव्हा आठवण आली मला म्हणून मी तेव्हा टाकलेलं आहे। तुम्ही सुरुवातीला याच्यामध्ये लाल तिखट मिक्स करून एकजीव करू शकता। लाल तिखट टाकणं ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, तिखट आवडत असेल तर तुम्हाला।
तर आता इथे मिक्स करून झालेलं आहे. 1-2 मिनटासाठी मी इथं असंच भिजत ठेवणार आहे. आता इथे मी 2 मिनटाच्या नंतर जेव्हा आठवण आली तेव्हा मी इथं लाल तिखट घातलेलं आहे. याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मस्त असं तेल कडकडीत धूर उठेपर्यंत सुद्धा गरम करून घ्यायचं नाही आणि लई थंड सुद्धा ठेवायचं नाही. मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि आता इथं गोल गोल बॉल्स बनवून याच्यामध्ये सोडायचं आहे. जर आपण भज्यासारखं सोडलं याच्यामध्ये तर तेलात फुटू शकतात किंवा सुटू शकतात हे मुंगवडे. तर आपण असे बॉल्स बनवूनच याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. अतिशय चवीला खूप छान लागतात हे वडे. नक्की बनवून ट्राय करा. बघा कसे बनले तुमचे मुंगवडे ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर असे तुम्हाला वाटत असेल असं गोल गोल बॉल्स बनवून वेळ लागेल सोडायला, तर अजिबात वेळ लागत नाही, लवकर बनतात. आता एखादा अर्धा मिनटं झाला की मग याला झारा लावायचा आहे. अगोदर झारा लावायचा नाही. वरचं जे आवरण आहे ते कडक झालं कीच मग आपण याला झारा लावायचा आहे. गॅस लो पण ठेवायचा नाही आणि हाय पण ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर ब्राऊन कलर होईपर्यंत उलटपुलट करून याला तळून घ्यायचं आहे. थोडासा वेळ गेला तरी हरकत नाही. आतपर्यंत मुंगवडे तळले पाहिजे असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त उलटपुलट करून आता आपण तळून घेणार आहोत. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकताय. तर आता तेल निथळवून आपण काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. मस्त असे मुंगवडे आता रेडी झालेले आहेत. दुसरी बॅचसुद्धा अशीच तळून घ्यायची आहे आपल्याला. आणि गरमागरम जेव्हा खायचं तेव्हा तळलात तरी काही हरकत नाही. मिश्रण बनवून असंच ठेवून द्यायचं आहे फ्रीजला वगैरे. तर बघू शकताय मस्त असे मुंगवडे आपले रेडी झालेले आहेत. अप्रतिम लागतात. चवीलाही खूप छान भन्नाट लागतात. संध्याकाळच्या चहासोबत वगैरे तुम्ही बनवू शकता. कोणते पाहुणे रावळे सुद्धा आले तर ताटाला लावण्यासाठी असे वडे बनवू शकताय. मी गोल आकारात बनवलेले आहेत. तुम्ही चपट्या आकारात सुद्धा बनवू शकताय. अप्रतिम लागतायत चवसुद्धा. तर इथं ग्रीन चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण असे नवनवीन पारंपरिक रेसिपी बघायला मिळतील. आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.